सध्या सगळीकडेच चर्चा आहे प्लास्टिक बंदीची आणि याच निमित्तानं कचऱ्याचा प्रश्नही चांगलाच चर्चेत आलाय। कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न सगळ्यांना सतावतोय। कोल्हापुरामध्ये मात्र एका अपार्टमेंटनं तब्बल 70 घरांमधला कचरा बाहेर टाकायचा नाही असा निर्धार केलाय। होय, पाहुयात कोल्हापूरचा हा स्पेशल रिपोर्ट। स्वच्छ परिसर, हिरवीगार झुडपं आणि शिस्तप्रिय रहिवाशी हे चित्र आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रतिभानगर परिसरातल्या लाईफस्टाईल अपार्टमेंटचं। या स्वच्छतेचं कारण ही 70 कुटुंब आहेत। महापालिकेकडे आपला कचरा न देता कंपोस्ट खताचा प्रकल्प उभारत या सोसायटीनं अख्ख्या कोल्हापुराला आदर्श घालून दिला। वर्गीकरण केलेला ओला कचरा आम्ही याच्यामध्ये प्रत्येक वाराप्रमाणे टाकत जातो। याच्यावर कल्चर म्हणून एक पावडर असते, ती पाण्यामध्ये मिसळून टाकली जाते, ज्याच्यामुळे डास किंवा चिलटं, माशा, वास असा प्रादुर्भाव न होता त्या कचऱ्याचं साधारणपणे 2 महिन्यामध्ये चांगल्या आणखीन मस्तपैकी खतामध्ये निर्माण होतं, रूपांतर होतं। कचऱ्याचं नियोजन करायचा हा प्रकल्प जर कुणी यशस्वी केला तर तो या सोसायटीतील महिलांनी। स्वयंपाकघरातील कचऱ्याबरोबर सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाटही सोसायटीतल्या या मशीनमध्ये केली जाते। सोसायटीनं गेल्या वर्षीपासून आम्ही ते विभागणी करणं सुरू केलेलं आहे, पण त्याच्यानंतर या वर्षी हा प्लांट आम्ही इथे सक्सेसफुल झाला आणि प्रत्येक जण त्याप्रमाणे सॉर्टिंग करून आता कचरा जमा होतो तुमचं वैयक्तिक तुमच्या घरात। हां, आता रोज आमचं एक बादली तर होतेच। इथं मशीन बसवलेलं आहे आणि त्याचं डिस्पोज होतं व्यवस्थित, सोसायटीच्या बाहेर जात नाही आणि सगळी जण मिळून ते करतात आणि ही कल्पना चांगली राबवलेली आहे व्यवस्थित आणि याच्यासाठी आम्हाला मान वाटतो की बाबा बाहेर जात नाही, आरोग्याला कोणाला धोका होत नाही, इव्हन आमच्या सोसायटीत आम्हाला सुद्धा तो त्याचा त्रास होत नाहीये। नुसतं आपल्या सोसायटी पुरतं मर्यादित न राहता हा प्रकल्प कोल्हापुरातील घराघरात राबवावा यासाठीही हे रहिवाशी प्रयत्न करणार आहेत। आम्ही जर ही सुरुवात केली तर पुढच्या पिढीला ते लहानपणापासूनच बघून ते शिकतील आणि त्यांना वेगळं शिकवायची गरज भासणार नाही। कोल्हापूर महापालिका हद्दीतील हजारो टन कचरा आजही प्रक्रिया न करता पडू नये, त्यामुळे महापालिकेकडे बोट उगारण्याऐवजी कचरा नियोजनात आपला कसा हातभार लागेल याची जाण ठेवत काम करणारी ही सोसायटी म्हणजे आदर्श नागरिकांचं एक उत्तम उदाहरण आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।